आता मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। दिग्विजय पाटील सोमवारी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती आहे। सोमवारी प्रत्यक्ष आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर राहण्याची त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान यादी 8 तारखेला हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आलेली होती। एक ब्रेकिंग न्यूज समोर येते नाशिकमधून। नाशिक शहरात 1270 झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। तर नाशिक महापालिकेनं हे अधिकृत स्पष्टीकरण दिलंय। तर 4 नव्या मलनिस्सारण केंद्रांसाठी ही वृक्षतोड होणार आहे। वृक्षतोडीचा नवा वाद आता आणखी यामुळे चिघळण्याची चिन्ह आहे। आता बातमी मुंबईच्या मालाडमधून। मालाडच्या मडमार्वे या रोडवर 2 तरुणांनी स्टंट करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। दरम्यान मालाड पोलिसांकडून या प्रकरणाचा आता तपास सुरू करण्यात आलाय। तर विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये बंद असलेल्या पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांनी जीवघेणा प्रवास केलाय। मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून ये-जा करतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय। त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे इथे सूचना फलक असायला हवा अशी ही मागणी होते। आपण पाहतोय अगदी मोडकळीस आलेला हा पूल आहे आणि या ठिकाणाहून शाळकरी मुलांचा इथे त्यांची ये-जा सारखी सुरू आहे। अमित शहांसोबतच्या चर्चेनंतर रवींद्र चव्हाणांची शिंदेंसोबत 2 तास बैठक झाली आहे। मुंबई ठाण्यामध्ये युती करण्याचा 100% निर्णय असं रवींद्र चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आलंय। पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे। दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची समिती स्थापन केली जाणार आहे। शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये 2 तास बैठक पार पडलेली आहे। दिल्लीमध्ये रवींद्र चव्हाणांची शहांसोबत बैठक झाली आणि त्याच्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक झाली। काल 2 तास ही बैठक झालेली आहे आणि ही बैठक सकारात्मक झाल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांच्याकडूनच देण्यात आली आहे। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या 4, 5, 6 किंवा अशा जेवढ्या शक्य आहेत प्रमुख पदाधिकारी जेवढे आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करणं आणि त्या कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं, सकारात्मक कसं पुढे जावं, या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला ठरवलं आहे। मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे। खरं तर वैर हा शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटतं। राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण विचार करता किंवा ज्या पद्धतीने विचार करता, जनतेचं हित हे फार महत्त्वाचं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांमध्ये जुंपलेली आहे। महापालिका निवडणुकीमध्ये जागावाटपावरून दोघांमध्ये जुंपल्याची माहिती मिळते। या ठिकाणी कल्याण पश्चिम मध्ये फक्त 6 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि 27 नगरसेवक हे शिवसेना पक्षाचे आहेत। याचा विचार कोणी करून घेऊ नका। आम्हाला आडवे पाडण्याची भाषा कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी करू नये। आम्ही आडवे करणारे लोक आहोत। आम्ही मोठे भाऊ आहोत तुमच्या इथे, आम्ही 3 घेऊ तुम्हाला 2 देऊ, ही युतीची भाषा झाली। मी जिल्हा प्रमुख आहे, जेव्हा युतीच्या बैठकीला बसेल तर हे बोले। युती जर का करायची असेल तर नेते ठरवतील ना, जागांचं गणित देखील ठरवतील ना। जर का तुम्हाला कल्याणचा न्याय द्यायचा असेल कल्याण डोंबिवलीमध्ये, मग डोंबिवलीमध्ये काय करणार? डोंबिवलीमध्ये तुम्ही कमी जागा घेणार का? त्याच्यामुळे उगाच तुम्ही चुकीचं विधान करून युतीमध्ये गोंधळ निर्माण करतायत, युतीमध्ये वितृष्ट निर्माण करतायत। भारतीय जनता पार्टीला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये युती हवी आहे। तर का युती तुम्हाला देखील हवी असेल तुम्ही मुळामध्ये अशा वल्गना करणं बंद करा।